मी पुन्हा येईन असं छातीठोकपणे सांगणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी त्यांचे शब्द खरे करून दाखवलेत। फडणवीस हे अखेर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले। महाराष्ट्राचे राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी फडणवीसांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली आहे। या शपथेसहच फडणवीसांनी 46 वर्षात 9 नेत्यांना न जमलेला पराक्रम अखेर करून दाखवलाय। आता नेमका काय आहे हा पराक्रम पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। महाराष्ट्राच्या राजकारणात एक मिथक आहे म्हणा किंवा एक अंधश्रद्धा म्हणा, ती म्हणजे उपमुख्यमंत्री झालेला नेता हा कधीही मुख्यमंत्री बनू शकलेला नाही। गेल्या 46 वर्षात महाराष्ट्रात 9 जणांना उपमुख्यमंत्री पदावर काम करण्याची संधी मिळाली, पण एकालाही मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचता आलेलं नव्हतं। ती अंधश्रद्धा आता फडणवीसांनी मोडीत काढली आहे। यापूर्वी उपमुख्यमंत्री झालेल्या पण मुख्यमंत्री न होऊ शकलेल्या नेत्यांच्या यादीत पहिलं नाव घ्यावं लागतं ते नासिकराव तिरपुडेंचं। महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री पदाची सुरुवातच ही तिरपुडेंसाठी झाली होती। 1978 मध्ये अर्स काँग्रेस आणि आय काँग्रेसचं सरकार सत्तेत आलं होतं। त्यात वसंतदादा पाटील मुख्यमंत्री बनले, तर नासिकराव तिरपुडे यांना उपमुख्यमंत्री पद देण्यात आलं होतं। भंडारा विधानसभा मतदारसंघाचं ते प्रतिनिधित्व करत होते, पण ते केवळ 3 महिनेच या पदावर राहू शकले। शरद पवार यांच्या बंडानंतर हे सरकार पडलं। त्यानंतर ते काँग्रेसच्या संघटनात्मक राजकारणात सक्रिय झाले। 1983 मध्ये तिरपुडे यांच्या मुख्यमंत्री होण्याच्या चर्चाही होत्या, पण वसंतदादा पाटील असेपर्यंत तिरपुडेंना मुख्यमंत्रीच काय तर मुख्य राजकीय प्रवाहातही कधी येता आलं नाही। तिरपुडे यांच्यानंतर विविध काळात अनेक नेत्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून काम केलं। शरद पवार यांच्या सरकारमध्ये सुंदरराव सोळंखे यांना उपमुख्यमंत्री पद देण्यात आलं होतं। ते बीड जिल्ह्यातील एक मोठे नेते होते आणि 1 वर्षाहून अधिक काळ या पदावर होते, पण पवार यांचं सरकार पडलं आणि सोळंखेंना पद सोडावं लागलं। पवार यांच्या सरकारनंतर ते राजकारणात पुन्हा स्थान मिळवू शकले नाहीत आणि 2014 मध्ये त्यांचं निधन झालं। आता पुढचं नाव आहे ते रामराव अधिकांचं। 1983 मध्ये वसंतदादा पाटलांनी रामराव अधिक यांना उपमुख्यमंत्री पद दिलं। अधिक हे मुंबईतील काँग्रेसचे एक मोठे नेते होते। 1985 मध्ये सुद्धा ते मुख्यमंत्री पदाचे दावेदार मानले जात होते, पण तरीही त्यांना मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीपर्यंत पोहोचता आलं नाही। पुढे राज्यात 1995 मध्ये शिवसेना आणि भाजप युतीचं सरकार बनलं, ज्यात भाजपचे दिग्गज नेते गोपीनाथ मुंडे हे उपमुख्यमंत्री झाले। 5 वर्ष त्यांनी हे पद भूषवलं, पण त्यानंतर ते केंद्रातील राजकारणात सक्रिय झाले आणि 2014 मध्ये ते केंद्रात मंत्रीही झाले, पण काही दिवसातच त्यांचं अपघाती निधन झालं। 1999 मध्ये शरद पवारांनी छगन भुजबळांना उपमुख्यमंत्री बनवलं, पण भुजबळ यांना देखील मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचता आलं नाही। अजित पवार हे 2010 पासून पृथ्वीराज चव्हाण, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि आता परत देवेंद्र फडणवीस या वेगवेगळ्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत। त्यांनी अनेक वेळा मुख्यमंत्री होण्याची इच्छाही व्यक्त केली आहे, पण बदलती राजकीय समीकरणं आणि जनाधारामुळे ते आजतागायत मुख्यमंत्री होऊ शकलेले नाहीत। थोडक्यात महाराष्ट्राच्या राजकारणात उपमुख्यमंत्री पद भूषवणाऱ्या नेत्याला कधीही मुख्यमंत्री बनता आलं नव्हतं हा इतिहास होता। आताही महायुती सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस हे गेली 2.5 वर्ष उपमुख्यमंत्री होते, त्यामुळे ते मुख्यमंत्री होणार का की पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती होणार याकडेच सगळ्यांचं लक्ष होतं। अखेरीस यावेळी निवडणुकीमध्ये महायुतीनं दणदणीत विजयही मिळवला आहे आणि देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री पदापर्यंत मजल मारत इतिहासही बदलून टाकलाय। आता मंडळी, याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि यांसारख्याच विषयांची माहिती मिळवण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी।